नमस्कार. आज मी तुम्हाला इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रमानुसार आकारिक चाचणी क्रमांक 1 जी की आत्ता आपल्याला ऑगस्ट एंडिंगपर्यंत घ्यायची आहे. मी मराठीची प्रश्नपत्रिका इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रमानुसार जो सिलेबस आहे इथंपर्यंतचे सर्व घटक घेऊन आकारिक चाचणी एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. ह्या प्रश्नपत्रिकेची PDF तुम्हाला मिळेल. त्यासाठी ही PDF मी माझ्या ड्राईव्हला अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्या लिंकला क्लिक करायचं, तिथून माझं ड्राईव्ह ओपन होणार आणि तिथून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता. सोबतच माझा जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती तर मी डायरेक्ट ही PDF पाठवणारच आहे. तुम्हाला देखील त्याची PDF पाहिजे असेल तर हा माझा नंबर आहे, इथं तुम्ही मला मेसेज करून ह्याची PDF मागू शकता. आता आपण काय करूयात, ही प्रश्नपत्रिका घ्यायची कशी मुलांची ते पाहूयात. याची मी काठीण्य पातळी थोडी अवघड थोडी सोपी, म्हणजे ज्या पद्धतीने आपले निकष असतात अध्ययन निष्पत्तीचे त्या निकषानुसार संपूर्ण प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. आता जास्ती वेळ न घालवता प्रश्नपत्रिका कशी सोडवायची पाहूयात. इथं विद्यार्थ्यांचं नाव, इथं शाळेचं नाव, हजेरी क्रमांक, तुकडी, ज्या दिवशी तुम्ही परीक्षा घेणार आहेत तो दिनांक, तुमचं केंद्र, तालुका, जिल्हा. आता प्रश्न पहिला बघूयात. द, च, फ, थ, छ या अक्षरांचे शब्द लिही. दचे शब्द मी उदाहरणार्थ पण दिलेलं आहे. द पासून सुरू होणारे शब्द, आता इथे दगड दिला आहे. मुलांनी एक शब्द लिहिला तर 1 मार्क द्यायचा आहे, जास्त लिहिले तर आनंदच आहेत. मुलांची शब्द संपत्ती भरपूर असते, त्यासाठी मी मुद्दामून इथं जास्त जागा दिलेली आहे. पण हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे. किमान मुलांनी प्रत्येक ठिकाणी 2 शब्द तरी लिहिणं अपेक्षित आहे. आता दचे शब्द मी जसा दगड दिला, आणखी काय होऊ शकतात, दरड होऊ शकतो, दहा, दळण, दशमी, दबाव, असे बरेचसे दचे शब्द आहेत, कुठलेही घेऊ शकतात मुलं. चचे शब्द, चचा शब्द बघा चमचा तर असतो, चटणी आहे, चटई, चकली, चमक, त्यांना मुलांना जो वाटेल तो शब्द मुलं घेऊ शकतात. फचे शब्द फणस, फवरून पण भरपूर शब्द आहेत, फळ आहे, फळा, फरक, फळी, फलक, फडक, यापैकी मुलांना जो शब्द घ्यायचा आहे तो त्यांनी लिहू दे. इथं मुलांना वाव द्या मुलांना. आणि सर्वात महत्त्वाचं, आकारिक चाचणी ही ओपन बुक टेस्ट असते, त्या संदर्भात देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक पण देते. व्यवस्थित समजून घ्या नवीन लोकांनी की आकारिक चाचणी म्हणजे नक्की काय आहे, ओपन बुक टेस्ट काय आहे. मुलांना तुम्ही इथं अजिबात तुम्ही उत्तरं सांगणं अपेक्षित नाही, त्यांना स्वतः शोधू द्यात पुस्तकांमधून. द पासून सुरू होणारे, च पासून, फ पासून, थ पासून, छ पासून सुरू होणारे शब्द त्यांनी स्वतः शोधून याची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे, आपण उत्तरं सांगायची नाहीत. थचे शब्द देखील भरपूर आहेत बघा, थकला, थर, थकबाकी, थरथर. आणि छचे पण छत्री, छत, छमछम, छनछन, छगन, इटसेट्रा काय असतील ते. प्रश्न दुसरा बघूयात. खाली दिलेल्या चौकटीतील शब्द वाच, जोडाक्षरे ओळख व गोल कर. आता जोडाक्षरे म्हणजे काय, एक अक्षर म्हणजे 2 अक्षरे एकमेकांना जोडलेली असतात किंवा 2 अक्षरांचा एका अक्षरामध्ये संबंध आलेला असतो. आता इथं शाळा हा जोडाक्षर नाही, मित्र आहे का तर आहे. इथं त आणि र एकत्र करून त्र हे अक्षर तयार झालेलं आहे, ते झालं जोडाक्षर. मित्र, पुस्तक, अभ्यास, पेन्सिल, दप्तर, स्वच्छता, गोष्ट, वर्ग, प्रश्न, राष्ट्रीय, अभ्यास, शिस्त आणि स्वाध्याय असे ह्यामधील जोडाक्षरयुक्त शब्द ओळखायचे आहेत आणि मुलांनी त्या सर्व शब्दांना असा गोल करायचा आहे. प्रश्न तिसरा पाहूयात. कंसातील योग्य शब्द घेऊन दिलेल्या शब्दांचा यमक शब्द लिही. यमक शब्द म्हणजे काय, शेवटी त्या 2 शब्दांचा उच्चार आवाज सेम असतो. आता इथं मी कंसात शब्द दिलेत, आपण बघूयात. कान, पान, गंमत, हिम्मत, मित्र, चित्र, पाणी, गाणी, शाळा, फळा, लाडू, झाडू, हे झाले यमक जुळणारे शब्द. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न चौथा. योग्य शब्दाला गोल कर. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. इथं पहिला प्रश्न काय बघा, सायली झुडपाच्या बाहेर किंवा आत लपलेली आहे. इथं मुलांनी योग्य उत्तर शोधायचं आहे की सायली झुडपाच्या कुठं लपली होती, आत. तर आत या शब्दाला गोल करायचा आहे. कापूस पाण्यात भिजून अधिक हलका किंवा जड झाला, तो जड झाला, तर मुलं बरोबर इथं गोल करतील. अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी फुलांनी भरले, बुडबुड्यांनी भरले, तर मुलं बरोबर इथं गोल करतील. आणि तुझे अक्षर खराब असेल तर दररोज कधीतरी लेखन सराव कर. मुलं बरोबर उत्तराला गोल करतील. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न 5वा पाहूयात. शब्द वाच, शब्दांचा उपयोग करून वाक्य लिही. लपाछपी. इथं मुलं त्यांच्या कल्पनाशक्तीतनं, त्यांच्या भावविश्वातनं काही वाक्य करतील. मी लपाछपी खेळत होते किंवा लपाछपीत माझ्यावर राज्य आले होते, मला लपाछपी खेळ आवडतो, जो त्यांना वाटेल ते वाक्य मुलं इथं लिहितील. पाऊस, आज धो पाऊस पडला, उद्या पाऊस पडेल, आत्ता पाऊस चालू आहे. मुलांना जे वाटेल ते मुलांना इथं व्यक्ती स्वातंत्र्य द्या, मुलं छान उत्तरं लिहितात. प्रश्न 6वा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न 6वा पाहूयात काय आहेत. शब्दसाखळी पूर्ण कर. सम्राट, शब्दसाखळी पूर्ण करायची म्हणजे शेवटी जे अक्षर येईल
त्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द घ्यायचा, त्याच्या पुढेही तसंच करायचं. आता उदाहरणार्थ मी एक सांगते. सम्राट, टनं शेवट झाला आहे ना. समजा आपण टपाल घेतला तर शेवटी आलं ल पासून लता, इथं ता येते शेवटी, तापासून तास, स आलं, स पासून ससा, आणि परत इथं सा शेवटी आलं तर सात. अशी शब्द साखळी पूर्ण होते. किंवा आणखी वेगळा पण होऊ शकतो. सम्राट आहे ना, ट वरनं शब्द आणखी टरबूज होतोय बघा शब्द. शेवटी आला ज वरून जड, ड आला शेवटी, ड वरून डबा, बा आला अक्षर शेवटी, बा वरून बाजार, परत र आलं, र वरून रथ, आणि थ वरनं थवा. जे मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीतनं जसं येत आहे त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य द्या, ते छान पेपर सोडवतात. हा प्रश्न देखील 2 गुणांसाठी आहे. प्रश्न 7वा, वेगळा शब्द ओळख व गोल कर. हा प्रश्न देखील 2 गुणांसाठी आहे. 10, 20, मागे 30. इथं वेगळा शब्द काय आहे? मागे. मुले त्या शब्दाला गोल करतील. खो खो, लपाछपी, पेन्सिल, क्रिकेट. याच्यामध्ये पेन्सिल वेगळी आहे कारण हे सर्व खेळ आहेत, पेन्सिलीने आपण लिहित असतो म्हणून हा वेगळा शब्द आहे. झुडूप, झाड, रोपटे, घर हे सर्व झाडांचे प्रकार आहेत. वनस्पतींचे, झाडांचे. घर हे वेगळं आहे म्हणून मुलं ह्याला गोल करतील. अशा प्रकारे इयत्ता 2 नवीन अभ्यासक्रमानुसार आकारिक चाचणी 1 मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे. सोडून कशी घ्यायची सांगितली आहे. तुम्हाला पाहिजे ती प्रश्नपत्रिका घेऊ शकता. सरावासाठी देखील मुलांना ही प्रश्नपत्रिका देऊ शकता किंवा डायरेक्ट मुलांकडनं सोडून घ्यायला देखील ही प्रश्नपत्रिका देऊ शकता. फक्त मी ही एक काळजी घेतलेली आहे की आकारिक चाचणीपर्यंत जेवढा सिलेबस आहे तो संपूर्ण ह्याच्यामध्ये कवर केलेला आहे. आता पुढील भागामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गणितची देखील मी प्रश्नपत्रिका तयार केली आहे. ती सोडून कशी घ्यायची ते पाहूयात. तोपर्यंत ही प्रश्नपत्रिका सोडून पूर्ण करा.